नाशिकच्या येवला नांदगाव महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची एक लक्झरी बस येवला नांदगाव महामार्गावरून जात असताना या बसचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्दैवी अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अन्य अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये साधारणपणे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. या सर्व जखमी प्रवाशांना तातडीने नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. हा अपघात नक्की कशामुळे झाला, चालकाचे नियंत्रण सुटले की तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास सध्या स्थानिक पोलीस करत आहेत. येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे.